नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधली प्रत्येक घडामोड ही महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून श्री जयंत पाटील यांचं पत्र, जे दोन पाणी पत्र आहे, ते आमच्या हातात आल्यानंतर ह्या पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणाचं विश्लेषण करण्याची गरज आहे. कारण कालच निवडणूक आयोगाकडे श्री शरद पवार गटाच्या वतीनं की त्यांचं म्हणणं आहे की त्यांची मूळची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तर त्यांनी अजित पवार आणि इतर मंडळींच्या विरोधामध्ये इलेक्शन कमिशनकडे एक पत्र दिलं की ह्या मंडळींना अपात्र करा. 9+31 आमदार आहेत, पण पहिल्यांदा अशी एक यादी आता महाराष्ट्राच्या समोर आम्ही सांगतोय की ज्या यादीमध्ये श्री अजित पवार यांच्याबरोबर कोण कोण मंडळी गेलेली आहेत आणि ह्या सगळ्यांचा राजकीय परिणाम काय होईल त्याचं आपण विश्लेषण करतोय. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, त्याचं हे पत्र जे मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे, तर 2 सप्टेंबरला म्हणजे याच महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्री जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या गटानं एक डिसिप्लिनरी कारवाई केलेली आहे आणि ती डिसिप्लिनरी कारवाई कोणाच्या विरोधामध्ये केली, त्याचे मुद्दे काय होते, ते सगळे आज आपण सांगूया. सब्जेक्ट आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचा, रिझोल्युशन पास्ड बाय द स्टेट डिसिप्लिन कमिटी ऑन 2 सप्टेंबर 2023. हे यासाठी महत्वाचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण संरचना अशी आहे की त्याच्यामध्ये पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणजे श्री शरद पवार हे प्रमुख आहेत आणि ते अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी ज्या वेगवेगळ्या डिसिप्लिनरी कमिटीज बनवलेल्या आहेत, मग ती राष्ट्रीय पातळीवरती आहे, ती युनियन टेरिटरीच्या पातळीवरती आहे, ती राज्य पातळीवरती आहे, तर ह्या सगळ्या मंडळीमध्ये या डिसिप्लिनरी कमिटीला एक अधिकार आहे. ही डिसिप्लिनरी कमिटी आधी एक निर्णय घेईल, त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची, त्यासाठी एक रेझोल्युशन पास करायचं आहे. हा विषय एवढा महत्वाचा होता, त्यामुळे मी माझं वैयक्तिक स्वरूपाचं काम सोडून सुद्धा ही महाराष्ट्राला एबीपी माझावरती माहिती देणं जबाबदारीचं आहे, महत्वाचं आहे, म्हणून आपण ते देतोय. तर हे रेझोल्युशन पास केलं गेलं आहे 2 सप्टेंबरला. आज आहे 9 सप्टेंबर, म्हणजे 6 दिवसापूर्वी हे रेझोल्युशन पास झाले. रिस्पेक्टेड सर मॅम, इट इज ब्रॉट टू योर इन्फॉर्मेशन दॅट बेसिक affidavit dated 13th June 2023 filed by the below mentioned persons in support of former member of the NCP, namely श्री अजित पवार गटाच्या वतीनं, पुन्हा ही नवीनच माहिती आपल्याकडे, 30 जून 2023 या दिवशी इलेक्शन कमिशनकडे एक ॲफिडेव्हिट फाईल केलं गेलेलं आहे की ज्या ॲफिडेव्हिटमध्ये अजित पवार यांना या मंडळींनी सपोर्ट केलेला आहे. कशासाठी? नेमली श्री अजित पवार, यू हॅव इंडल्ज्ड इन अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी. पहिल्यांदा असा आरोप केलाय शरद पवार गटाच्या वतीनं की तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे ऑन 13 जून 2023 इन क्लिअर अँड ॲब्सोल्यूट व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 32 ऑफ the Constitution of Nationalist Congress Party and as per the rule framed under Article 21(6)(a) of the said Constitution. आणि म्हणून मी म्हणत होतो नेहमी की राष्ट्रवादी काँग्रेसची इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती उपलब्ध असलेली 40 पानाची जी घटना आहे ती अत्यंत महत्वाची आहे. त्या घटनेमध्ये कोणाला काय अधिकार दिलेले आहेत, अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी केल्या तर काय करायचंय, हे जास्त महत्वाचं यासाठी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या संरचनेमध्ये बाय डिफॉल्ट अध्यक्षाला पूर्ण अधिकार दिलेले आहेत. कारण ती जी वर्किंग कमिटीच्या अंडर जी डिसिप्लिनरी कमिटी काम करते, त्या डिसिप्लिनरी कमिटीकडे हे अधिकार आहेत की ती कुणाच्या तरी विरोधामध्ये कारवाई करू शकते. तर ते आर्टिकल त्यांनी मेन्शन केले. अकॉर्डिंगली द स्टेट डिसिप्लिन कमिटी पास्ड रेझोल्युशन डेटेड 2 सप्टेंबर 2023. हे जे रेझोल्युशन आहे ते कुणी पास केलंय, तर राज्यामध्ये असलेली जी डिसिप्लिनरी कमिटी आहे, ज्याचे अध्यक्ष श्री जयंत पाटील आहेत, त्यांनी हे रेझोल्युशन पास केलं, हा ठराव पास केलेला आहे. रेकॉर्डिंग ऑफ द फॅक्च्युम ऑफ डिस्क्वालिफिकेशन ऑफ द बिलो मेन्शन MLAs, MLCs फ्रॉम द पार्टी ड्यू टू देअर इंडल्ज इन द अँटी पार्टी ऍक्टिव्हिटीज. या लोकांनी पक्षाच्या विरोधामध्ये काम केल्यामुळं हे रेझोल्युशन आम्ही पास करत आहोत. कोण पास करते, तर महाराष्ट्र स्टेट बॉडी. आणि म्हणून मी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या जो काही संघर्ष होणार आहे पक्ष कोणाचा, त्यातला हा दुसरा अंक सुरू झालाय. पहिला अंक काय होता, तर शरद पवार यांना आपल्याकडे घेणं, त्यांची समजूत घालणं. काही जण म्हणतात, एक शब्द त्यांच्या शरद पवार यांच्या जवळच्या लोकांनी माझ्याशी बोलताना सांगितला की शरद पवारांना पॅम्परिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना सांगतायत की आमची गरज आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर गेलो पाहिजे
तो अंक संपला. केव्हा संपला की सगळे स्पेक्युलेशन्स होत असताना, स्पेशली नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने अगदी त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या आणि त्यातल्या त्यात संजय राऊत सारख्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी सुद्धा शरद पवार यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण पहिलं आपण होतो, आम्ही सांगितलं की असं नाहीये. शरद पवारांना पॅम्परिंग करण्याचे, त्यांची समजूत घालण्याचे जरी प्रयत्न सुरू असले, जो पहिला अंक होता, तरी शरद पवार हे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबरोबर जाणार नाहीत. आणि ते आत्ता मी ज्या सोलापूरमध्ये आहे तिथली जी त्यांची पहिली सभा झाली त्या अगदी स्पष्टपणे महाराष्ट्राला हे सांगितलं होतं की असे होणे नाही. तो पहिला अंक तिथे संपला. आता हा दुसरा अंक सुरू झालाय. इट इज रेकॉर्डेड दॅट द फॅक्ट दीज डिफेक्शन्स वेअर डन इन सच अ सिक्रेटिव्ह मॅनर विदाउट द नॉलेज or the consent of party president amount to desertion of the party which is termed invite disqualification. श्री शरद पवार यांना बिलकुल माहिती न होऊ देता त्यांच्यापासनं लपून ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत असं ह्या रेझोल्युशनमध्ये म्हटलंय. म्हणजे महाराष्ट्राला जी एक चर्चा घडून आणली गेलेली होती की शरद पवार यांना हे माहितीच होतं आणि त्यांच्याच पाठिंब्याने ही सगळी मंडळी गेलेली आहे, त्याचाही एका अर्थाने इथे खुलासा केला गेलेला आहे. अर्थात शरद पवार यांना ते भेटत होते, ते विनंती करत होते, तेही महाराष्ट्राला माहिती आहे. पण रेझोल्युशनमध्ये असं म्हटलंय की पक्षाच्या प्रमुखाला याबद्दलची अजिबात माहिती नव्हती. द पार्टी हॅज देअरफॉर इनिशिएटेड अप्रोप्रिएट प्रोसिडिंग ऑफ फॉर्मर disqualification of these MLAs, MLCs from the Maharashtra Legislative Assembly and Council under 10th schedule of the Constitution of India. डिस्क्वालिफिकेशनचं जे 10वं शेड्यूल आहे त्या 10व्या शेड्यूल प्रमाणे श्री अजित पवार आणि त्यांच्या सहकारी, ज्यांची नावं मी आता तुम्हाला सांगणार आहे की हे कोण लोक आहेत की जे श्री अजित पवार यांच्या बरोबर आहेत आणि ज्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आता डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेची मोहीम हातात घेतलेली आहे इलेक्शन कमिशनकडे आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत श्री राहुल नार्वेकर यांच्याकडे. तर याच्यामध्ये शेड्यूल 10 ज्याचा खल शिवसेनेमध्ये जे काही घडलं त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडला आणि त्यातला जो ग्रे एरियाज आहे त्याचा वापर करून विशेषतः विधिमंडळाच्या पातळीवरती याबद्दलचा निर्णय कोणी घ्यायचा हे सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाकडे ते सोपवलेलं आहे. इथेही तोच मुद्दा आहे, पण अंडर इन व्हॉट बेसिस, तर शेड्यूल 10 प्रमाणे आता हे केलं जाणार आहे. द पार्टी हॅज देअरफॉर इनिशिएटेड प्रोसिडिंग in the light of the same. The State Discipline Committee, after consultation with the NCP President Shri Sharad Pawar, passed the said resolution. Attached herewith is a copy of resolution passed by the State Discipline Committee on 2nd September 2023. You are required to acknowledge the same and refrain from misrepresentation before any forum that you have any association with the NCP party. Any such act of misrepresentation would be absolutely unlawful and illegal. या शब्दाचा सरळ अर्थ असा होतो की श्री अजित पवार यांच्याबरोबर गेलेले जे 9 जण आहेत जे नंतर मंत्री झाले त्यांच्याशिवाय पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या सहकाऱ्यांच्यावरती सुद्धा अपात्रतेची कारवाई सुरू केलेली आहे. आणि ते म्हणतायत की तुम्ही आता इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तुमचा जो सहभाग आहे तो कुठेही तुम्ही सांगायचा नाहीये कारण तुम्हाला आम्ही अपात्र केलेलं आहे. रेझोल्युशन काय? पास बाय द स्टेट डिसिप्लिन कमिटी ऑन 2 जुलै 2023. हे कोणाच्या उपस्थितीने कोणाच्या मान्यतेने झालंय तर श्री शरद पवार यांच्या मान्यतेने झालंय. इट हॅज बीन ब्रॉट टू द नोटीस ऑफ द स्टेट डिसिप्लिन कमिटी दॅट 20 MLAs, पहिल्यांदा आकडा येतोय हा की 20 आमदार and 4 MLCs of the NCP party have indulged in the anti-party activities in clear and absolute violation of the Article 32 of the party constitution. 20 विधानसभेचे आमदार आणि 4 विधान परिषदेचे आमदार अशा 24 जणांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणाच्या आणि घटनेच्या विरोधात काम केलेलं आहे असं हे रेझोल्युशन आहे. These actions call for an immediate disqualification is not only are such actions ipso fact seriously damaging to the party but also that if allowed to continue as a member there is a very real likelihood that they will continue to try and undermine the interest of the party. The fact that these defections were done in such a secretive manner without the knowledge or consent of the party president amounts to discretion of the party which is in turn invites disqualification. पक्षाच्या अध्यक्षाला माहिती न होऊ देता तुम्ही सगळ्यांनी मिळून पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे. जर तुम्हाला पक्षामध्ये आम्ही कायम ठेवलं तर इथून पुढे सुद्धा तुम्ही पक्षाच्या ध्येय धोरणाला बाधा आणाल असंच कृत्य करणार आहात. म्हणून वी take cognizance of the same and direct appropriate steps may be taken in accordance with the party constitution and rules as also the 10th schedule of the Constitution of India as per the procedure
श्री शरद पवार पार्टी प्रेसिडेंट हॅज बीन इन्फॉर्म अँड कन्सल्टेड फॉर द सेम. प्रत्येक ठिकाणी श्री शरद पवार यांचं नाव या रिझोल्युशनमध्ये घेतलंय जयंत पाटील यांनी. त्यांना हे दाखवून द्यायचंय महाराष्ट्राला की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडलंय, जे काही घडणार आहे, जे काही आत्ता घडतं आहे त्याला शरद पवार यांचा अजिबात पाठिंबा नाही. 20 आमदार आणि 4 विधान परिषदेचे आमदार अशा 24 जण आणि 9 मंत्री यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये काम केलेलं असल्यामुळं त्यांना आम्ही पक्षातनं काढत आहोत. आता पहिल्यांदा आम्ही सांगू की हे लोक कोण आहेत. श्री नरहरी सीताराम झिरवळ, MLA 122 दिंडोरी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी, ते विजिबलच होतं. दीपक प्रल्हाद चव्हाण, फलटण असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी, खरं तर शरद पवार यांना मानणारा सातारा जिल्हा, त्या सातारा जिल्ह्यातले हे आमदार. श्री संग्राम अरुण काका जगताप नगरचे आहेत, ते खूप अजित पवार यांच्याच जवळचे मानले जात होते. सो संग्राम जगताप अहमदनगर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी. दिलीप दत्तात्रय मोहिते MLA खेड आळंदी असेंब्ली इन्स्टिट्यूट. हे पुणे आणि साताऱ्यातले जवळपास बहुतेक सगळे आमदार हे अजित पवार यांच्या बरोबर गेलेत. राजू माणिकराव करेमोरे MLA तुमसर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी. मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे MLA अर्जुनी मोरेगाव असेंब्ली. दौलत बिका दरोडा, हे खरं तर इंटरेस्टिंग नाव आहे कारण दौलत दरोडा हे सतत शरद पवार यांच्या बरोबर आहे तसं दिसत होतं. पण इथे मात्र आपल्याला असं दिसतं की दौलत दरोडा यांच्याही विरोधामध्ये ही अपात्रतेची कारवाई सुरू केलेली आहे. मिस्टर किरण यमाजी लहामटे अकोले असेंब्ली, जे खूप दीर्घकाळचे शरद पवारांचे सहकारी होते, त्यांना पराभूत करून विजय झालेले होते, पण त्यांनाही आता पार्टीनं डिस्क्वालिफाईड केले. राजेश नरसिंगराव पाटील MLA चंदगड असेंब्ली. इंद्रनील मनोहर नाईक MLA पुसद असेंब्ली. अण्णा दादू बनसोडे MLA पिंपरी असेंब्ली. सरोज बाबूलाल आहिरे देवळाली नाशिक असेंब्ली. ह्या सगळ्यात शेवटी शरद पवार यांना सोडून अजित पवारांच्या बरोबर गेल्या होत्या. बाबासाहेब मनोहरराव पाटील अहमदपूर लातूर जिल्ह्यातला मतदारसंघ आहे. सुनील शंकरराव शेळके मावळ असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आहे. बबनराव विठ्ठलराव शिंदे सोलापूर जिल्ह्यातला माढाचा मतदारसंघ, त्यांचे बंधू सुद्धा आमदार आहेत आणि त्यांना पक्षानं आता निलंबित केलेलं आहे. त्यासोबतच आहेत इंद्रनील झाले, बाबासाहेब मनोहरराव पाटील, सुनील दिलीप शंकरराव बनकर निफाड कॉन्स्टिट्युन्सी. नितीन अर्जुन पवार कळवण असेंब्ली. माणिकराव शिवाजीराव कोकाटे सिन्नर असेंब्ली. प्रकाश सुंदरराव सोळंके माजलगाव बीड जिल्हा. बाळासाहेब भाऊसाहेब आजबे आष्टी असेंब्ली. सतीश भानुदासराव चव्हाण हे विधान परिषदेचे आमदार आहेत मूळचे धाराशिव जिल्ह्याचे, पण सध्या छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेत त्याचं प्रतिनिधित्व करतात. अनिकेत सुनील तटकरे ऑब्व्हियसली. विक्रम वसंतराव काळे हे शिक्षक मतदार आहेत, त्यांची 3 टर्म आता झाली, ते चौथ्या 5व्यांदा निवडून आहेत. अमोल रामकृष्ण मिटकरी हे तर काय पक्षाचे प्रवक्ते आहेत. हे 24 आमदार, ज्याच्यामध्ये 20 विधानसभेचे, 4 विधान परिषदेचे आणि 9 लोक की जे मंत्री झालेत, अशा सगळ्यांना पक्षानं आता निष्कासित केले. आता याचे सरळ सरळ राजकीय परिणाम असे आहेत की श्री शरद पवार हे या आमदारांना अपात्र करण्याबरोबरच त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभूत करण्याच्या दृष्टीनं रणनीती आखत असतील. हळूहळू या दुसऱ्या अंकामध्ये आपल्याला खूप साऱ्या नवीन गोष्टी पाहायला मिळतील. एक तर स्पष्टपणे दिसतं आहे की शरद पवार यांनी ज्या सभा घेतल्या त्याची जागा, ती ठिकाणं ही महत्वाची आणि विचारपूर्वक निवडली गेलेली आहेत. त्यातनं क्लिअर कट पोलरायझेशन होतंय आणि ते होण्याच्या दृष्टीनंच सगळं सुरू आहे. दुसरा मुद्दा असणार आहे की या ठिकाणी आता नगाला नग तुम्हाला शोधावा लागणार आहे. अजित पवार यांच्याबरोबर गेलेली जी ही मंडळी आहेत त्यांना हरवणं एवढं सोपं नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही मुळातच त्या ठिकाणी मातब्बर असलेल्या नेत्यांचा पक्ष आहे. यातल्या बऱ्याच जणांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला पर्यायी उमेदवार शोधायचा असेल तर जे उद्धव ठाकरे यांना सहज सोपं आहे की उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या आमदारांच्या विरोधामध्ये दुसरे माणसं, दुसरे नेते पक्षामध्ये घेऊन उभा करणं, पण शरद पवार यांच्या दृष्टीनं हे एक चॅलेंज असणार आहे. अर्थात त्यांचा 5 दशकांचा दीर्घकाळाचा अनुभव बघता ते इतकं त्यांना जड जाणार नाही जसं त्यांनी येवल्यामध्ये छगन भुजबळ यांना पर्याय शोधला. सो ही पहिली अशी नावं आहेत, ही पहिली अशी ठरावाची प्रत आहे, जी ठरावाची प्रत आत्ता आपल्याला सांगते की अजित पवार शरद पवार यांच्यातला जो संघर्ष आहे तो जसा शिवसेनेमध्ये झाला तशाच पातळीवरती होईल, त्याहून तिखट होईल. कारण याच्यामध्ये कौटुंबिक मुद्दे आहेतच, पण हे सगळे लोक हे शिवसेनेसारखं नाहीये की एक नेता होता आणि त्याच्या अवतीभोवतीचे लोक
नेता सांगेल तसं वागायचा. ज्या वेळेला श्री शरद पवार हे केंद्रामध्ये 15 वर्ष मंत्री होते त्यावेळेला ह्या मंडळींनी या राज्यामध्ये पक्षाचं जे काही निर्णय किंवा धोरणं होती, पक्ष वाढवणं असेल, मंत्री करणं असेल, पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं असेल, सगळ्या अर्थाने ते सगळं केलेलं आहे. त्यामुळे दे नो एव्हरीथिंग अबाउट अपब्रिंगिंग ऑफ दिस पर्टिक्युलर पॉलिटिकल सेगमेंट. आणि म्हणून ही जी लढाई आहे ती जर अधिक स्पष्टपणे बाहेर यायला लागली, जसं ही 2-3 भाषणं जी सुरुवातीच्या टप्प्यातली आपल्याला दिसली की त्यातनं खूप नव्या गोष्टी महाराष्ट्राला कळाल्या की शरद पवार हे काही कथितरित्या ह्या भारतीय जनता पार्टीशी त्यांचा संवाद सुरू होता वगैरे, जो या मंडळींना मान्य नव्हता. मग त्याला काउंटरमुळे त्यांनी विचारलं की तुम्हाला मान्य नव्हतं, मग तुम्ही मंत्रिपदं कशी घेतली. या खूप छोट्या वाटल्या तरी आता खूप मर्कियर, खूप आक्रमकपणे महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी बाहेर येणार आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा शरद पवार हे अजित पवार आणि गटाने सांगितलं, त्यांनी विनंती केली म्हणून भारतीय जनता पार्टीबरोबर जाणे नाही. आपण याच्याही 2-3 मधल्या ओळीमध्ये हे सांगितलंय की शरद पवार यांचा समन्वय समितीमध्ये असलेला सहभाग, तो सहभागच इतका बोलका आहे की त्या सहभागानंतर महाराष्ट्रामध्ये जी काही चर्चा असते ती चर्चा थांबायला हवी. आणि आता तर हे जे रिझोल्युशन आहे 2 जुलैचं, जे त्या 2 जुलैच्या ह्या रिझोल्युशन नंतर आणि ह्या नव्या ठरावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा जो संघर्ष आहे हा दुसऱ्या पातळीवरती पोहोचलाय. दुसरा अंक आत्ता सुरू झालाय. त्याचा पहिला जो काही खडाखडी होईल ती इलेक्शन कमिशनमध्ये होईल. तिच्यावरती आपलं लक्ष असणार आहे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहेत. आम्हाला फॉलो करायला लागा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ज्या कमेंट करणार आहात त्याची आम्ही नोंद घेऊ. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.